हॅलो एव्हरीवन. तर आपण MST-CET PYQ सिरीज चालू केली होती. सॉलिड स्टेट चॅप्टरचे पार्ट 4 पर्यंत मी व्हिडिओ अपलोडेड केले. आता पार्ट 5 याच्यात पुरे क्वेश्चन्स घेणार आहे. तर MST-CET 2024ला 15 मेच्या शिफ्ट 2ला आला होता क्वेश्चन. इन अ सॉलिड B मायनस आयन्स ऑक्युपाय कॉर्नर्स ऑफ क्यूब ऑफ ACB स्ट्रक्चर इफ A मायनस ऑक्युपाय ॲट टेट्राहेड्रल वॉइड. फॉर्म्युला ऑफ सॉलिड इज. तर चला या क्वेश्चनला सॉल्व करू आपण. तर हे बघू शकता मी क्वेश्चन लिहिलं गेलं आहे. B आयन्स ऑक्युपाय कॉर्नर्स, B मायनसचे आयन्स ऑक्युपाय कॉर्नर्स फॉर्म HCB स्ट्रक्चर आणि A मायनस हाफ ऑफ द टेट्राहेड्रल वॉइड. म्हणजे A मायनस ए ते हाफ आहे टेट्राहेड्रल वॉइड. टेट्राहेड्रल वॉइडचा फॉर्म्युला असतो ट्वाईस एन. तर B मायनस आयनला आपण एन कन्सिडर करून घेऊ आणि A मायनसला आपण बोललो आहे हाफ ऑफ टेट्राहेड्रल म्हणजे 2/2 मल्टिप्लाय बाय एन असं राहील. तर चला मग रेशिओ आपल्याला काढायला लावला आहे A/B इन त्याचा आन्सर फायनल. तर A/B A रेशिओ B काढायचा आपल्याला. A/B केलं तर ट्वाईस एन अपॉन एन. तर फायनल आन्सर 1 येतं आहे. फायनल आन्सर 1 येतं आहे. देअरफॉर म्हणजे A/B हे 1 येतं आहे. म्हणजे यांचा रेशिओ A/B 1 येतो आहे. तर A 1 आहे आणि B पण 1 आहे. तर हे आपल्याला असं आन्सर फायनल आन्सर आपलं ते राहील. A पण 1 आणि B पण 1. ते बघा एन आन्सर आलं आहे आपलं. तर A पण एन आणि B सुद्धा एन आहे. एन म्हणजे टेट्राहेड्रल वॉइडचा डिनोट करतो आहे. तर A पण 1 आणि B पण 1 हे आपला आन्सर आलेला आहे. चला तर मग चेक करूया आपले आन्सर राईट आहे का. तर आपला आन्सर आलं आहे इन आयनिक सॉलिड B मायनस ऑक्युपाय आणि A मायनस ऑक्युपाय हाफ ऑफ द टेट्राहेड्रल वॉइड. A आन्सर A to B आणि C. तर आपलं D आन्सर येतं आहे A आणि B. देअरफॉर दिस इज राईट आन्सर. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे MST 2024च्या 15 मेच्या शिफ्ट 2ला आलं आहे. युनिट सेल ऑफ ॲन एलिमेंट हॅज एज लेंथ 5 एंगस्ट्रॉम. एंगस्ट्रॉम दिलेलं म्हणजे एज लेंथ दिलं आहे. डेन्सिटी 4 ग्राम सेंटीमीटर क्यूब दिलं आहे आणि ॲटॉमिक मार्क्स 149 दिलं आहे. आयडेंटिफाय क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे आपल्याला एन फाइंड करायचं आहे. SCC FCC आहे का BCC. ऑप्शन पण तुम्ही बघू शकता. चला तर मग या क्वेश्चनला आपण सॉल्व करू. तर हे क्वेश्चन मी कॉपी केले आहे. A म्हणजे Aचं व्हॅल्यू दिली आपल्याला 5 एंगस्ट्रॉम. एंगस्ट्रॉम म्हणजे जनरली 10⁻⁻10 असतं. एंगस्ट्रॉमची व्हॅल्यू काय असते 10⁻⁻10. तर आपल्याला 10⁻⁻8 आपल्याला सेंटीमीटरमध्ये हमेशा 10⁻⁻8च घेत आहे सॉलिड स्टेट चॅप्टरमध्ये. म्हणून आपण लिहू शकतो 5 × 10⁻⁸ सेंटीमीटर. एंगस्ट्रॉमला असू द्या आपण -8च लिहू. ही ट्रिक आहे. आणि नंतर डेन्सिटी पण गिवन आहे 4 ग्राम आणि मोलार मास 149 ग्राम. एन कॅल्क्युलेट करायचा आहे तर आपला डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो mn/NaA³. एन आता आपल्याला एनची व्हॅल्यू काढायची तर फॉर्म्युला रिअरेंजमेंट करू. तुम्ही बघू शकता आपण फॉर्म्युला रिअरेंजमेंट केला आणि डिवाइड बाय एन जो एम मल्टिप्लाय आला होता म्हणून तो डिवाइडला चालला गेला. बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये पावसाचा आवाज येत असेल तुम्हाला प्लीज इग्नोर करा. तर मी व्हॅल्यू पुट करून आलो 4 × 6 × 10⁻23 या वॅगेटो नंबरची व्हॅल्यू आणि A³ व्हॉल्यूम आपल्याला आत्ताच काढला 5 × 10⁻⁸ सेंटीमीटर. डिवाइड बाय मोलार मास आहे. तर मोलार मास आपण कॅल्क्युलेट केला आहे 149 ग्राम. कॅल्क्युलेट नाही म्हणजे 149 व्हॅल्यू आपण लिहिली. 6 × 10⁻23. तर इथं व्हॉल्यूम आपल्याला जनरली क्यूबमध्ये करायचं आहे. तर देअरफॉर म्हणून आपल्याला इथं पुरे व्हॅल्यू पण क्यूबमध्ये करायला लागेल. म्हणजे 5 × 10⁻2ला आपल्याला क्यूबमध्ये करायला लागेल. तर 5चा क्यूब असतो 125 आणि 10⁻24 होऊन गेला -8 मल्टिप्लाय बाय 3. तर ही पुरी कॅल्क्युलेशन करू आपण. ही प्लीज कॅल्क्युलेशन तुम्ही करा. डू इट युअर सेल्फ. तुम्ही पण लॉग टेबल यूज करायची कॅल्क्युलेशन करायचं शिका. मी डायरेक्ट फायनल आन्सर देतो. सो अवर फायनल आन्सर इज 2 म्हणजे BCC स्ट्रक्चर. याची पुरी ओव्हरऑल कॅल्क्युलेशन करेन तर 2 पॉईंट समथिंग इन पण आपला आन्सर आलं 2 बॉडी सेंटर. देअरफॉर युनिट सेल ऑफ एन एलिमेंट एंगस्ट्रॉम हे क्वेश्चन आहे. तर याचा आन्सर आला आपला बॉडी सेंटर क्यूबिक. तर B ऑप्शन आपण टिक करू. तर हे राईट आन्सर आला आहे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. तर MST-CET 2024च्या 9th मेच्या शिफ्ट 1ला आलं होतं. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल वेन मेटल हॅव डेन्सिटी म्हणजे A³ फाइंड करायचं आपल्याला. डेन्सिटी गिवन आहे 1 ग्राम
आणि मोलार मास गिवन आहे म्हणजे कॅपिटल एम. क्रिस्टलाइन सॉलिड आणि फॉर्म BCC स्ट्रक्चर. BCC स्ट्रक्चर फॉर्म करते म्हणजे एनची व्हॅल्यू 2 असेल. तर हे ऑप्शन तुम्ही बघू शकता. व्हिडिओ पॉज करून सुद्धा तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता. चला तर मग क्वेश्चन सॉल्व करू. तर आपल्याला ए क्यूबची व्हॅल्यू काढायची आहे आणि डेन्सिटीची व्हॅल्यू गिवन आहे, मोलार मासची गिवन आहे आणि एनची व्हॅल्यू गिवन आहे. तर आपला फॉर्म्युला असतो डेन्सिटीचा MN/NA क्यूब. फॉर्म्युला लिहिला गेला आहे. तर आपल्याला ए क्यूब कॅल्क्युलेट करायचा आहे तर आपल्याला फॉर्म्युला रिअरेंजमेंट करायला लागेल. म्हणजे ए क्यूबला आपण डेन्सिटीच्या इथं जागेवर लिहून देऊ आणि डेन्सिटीला ए क्यूबच्या जागी लिहून देऊ. सॉरी बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये आवाज येत असेल पावसाचा, शितडे पडायचा, प्लीज इग्नोर करा. वाटल्यास व्हॉल्यूम वाढवून घ्या. तर फॉर्म्युला आता आपण गिवन थिंग्स पुटअप करू. फॉर्म्युला बनवला गेला आहे. तर एनएची व्हॅल्यू असेल 6.022 × 10⁻23. जे पॉईंटचे डिजिट मिनी नेलेले आहे. 2 1 जा 2 3 जा 6. तर 23/3 लिहून घेऊ आपण डिवाईडला आणि 10⁻23 होऊन जाईल. 10⁻23 डिनॉमिनेटरचं आपण न्यूमरेटरला टाकलं. तर फॉर आता 3ने आपण डिवाईड करू. तर 3 1 जा 3, 3 7 जा 21, 2 रिमेनिंग. तुला आपण बॉरो केलं, पॉईंट टाकला, 0 आला. तर 4 3 6 जा 18, मग 2 रिमेनिंग म्हणजे पॉईंटमध्ये 6चा आन्सर आपलं येईल. तर आन्सर आलं आहे 7.66 × 10⁻23. हे आपलं फायनल आन्सर आलं आहे. चला तर मग चेक करू आपला आन्सर राईट आहे का. तर हे आहे आपला ऑप्शन, बघू कोणता राईट आहे. तर डी आपला आन्सर राईट आहे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. MHCD 24च्या 4th मेजर शिफ्ट टूल आला. डो कॅल्क्युलेट द वॉइड ऑफ सिम्पल क्यूबिक युनिट सेल आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल गिवन आहे. म्हणजे आपल्याला सिम्पल क्यूबिक युनिट सेलचा वॉइडचा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच असेल. त्याच्यानं आपल्याला ए क्यूबची व्हॅल्यू काढायची. चला तर मग क्वेश्चनला आपण सॉल्व करू. तर एम्प्टी स्पेस इन FCCचा एम्प्टी स्पेसचा फॉर्म्युला का असतो 47% असता. पॅकिंग इफिशियन्सीचा एम्प्टी स्पेस SCCचा आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेलचा आपल्याला गिवन आहे. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल 5.5 × 10⁻22. तर वॉइड व्हॉल्यूम काढायचं आहे आपल्याला. तर 47% आहे. मग आपण त्याला 47.60 डिवाइड बाय 100 केला म्हणजे पर्सेंटेज काढू आपण. 47.6 × 100. तर याची आपण ओव्हरऑल कॅल्क्युलेशन करू. तर आपला आन्सर येईल 2.61 × 10⁻22. आपलं हे ओव्हरऑल कॅल्क्युलेशन करून हेच फायनल आन्सर आहे. बघा मग आपलं जे आन्सर आलं तर 2.619 सी आन्सर आला आहे. शो द सोल्युशन ते आन्सर आलं आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन प्लीज करून घ्या जा. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. MHCD 2024ला 4th मेजर शिफ्ट टूल आलं आहे. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन 0.3 ग्राम मेटल इफ BCC स्ट्रक्चर. BCC स्ट्रक्चर आहे आणि ग्राम दिलेलं आहे आपल्याला 0.3 ग्रामच्या मेटलमध्ये आपल्याला युनिट सेलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. नंबर ऑफ आयटम्स आहे सॉरी. तर तुम्हाला आठवत असेल आपला तो फॉर्म्युला जाऊ द्या. BCC दिलेलं आहे N = 2, एनची व्हॅल्यू 2 असेल आणि नंबर ऑफ पार्टिकल्स इन x ग्राम बोलतं तुम्हाला हा फॉर्म्युला आहे xn/ρA³. जो तुम्हाला मी पहिले प्रिव्हियसमध्ये फॉर्म्युला दिला होता. तर गिवन आपल्याला खालचीची डिनोमिनेटरची व्हॅल्यू दिली गेली आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला 0.3 ग्राम दिली आहे. चला तर मग फॉर्म्युलामध्ये पुटअप करू व्हॅल्यू 3 × 10⁻22. हे आपल्याला व्हॅल्यू गिवन आहे. तर त्या एनची व्हॅल्यू 2 होती, मी चुकून दिली नाही. आता एनची व्हॅल्यू 0.6 होऊन जाईल. 2ने मल्टिप्लाय केला तर 0.3ला तर 0.6 डिवाइड बाय 3. तर 3 0 × 0 0.2 आपला आन्सर आला आहे. तर आपण जनरली पॉईंट शिफ्ट करू. तिथं पॉईंट शिफ्ट केला तर आपल्याला एक मायनस करायला लागेल. 2 × 20 बनून गेला. सो दिस इज आवर फायनल आन्सर. चला तर मग चेक करू. सो देअरफॉर आपला आन्सर 2 पासून आलं आहे. तर बी ऑप्शन इज राईट. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. तर MHCD 24ला 4th मेजर शिफ्ट 1 आलो ते कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ एन एलिमेंट हॅविंग डेन्सिटी. मोलार मास कॅल्क्युलेट करायचं आहे. डेन्सिटी गिवन आहे 8.6 आणि BCC स्ट्रक्चर फॉर्म करत आहे आणि बाकीचे बी व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे. तर आपल्याला मोलार मास कॅल्क्युलेट करायचं आहे. ऑप्शन तुम्ही बघू शकता. चला तर मग क्वेश्चनला सॉल्व करू.
तर मोलार मास काढायचा आहे, डेन्सिटी गिवन आहे आणि एनची व्हॅल्यू पण गिवन आहे आणि एक अजून गिवन आहे ए क्यूब आणि एन एची व्हॅल्यू बी गिवन आहे. फॉर्म्युला आपला आहे डेन्सिटीचा mn अपॉन na क्यूब. फॉर्म्युला लिहिला गेला आहे. तर आपल्याला मोलार मास कॅल्क्युलेट करायचा आता फॉर्म्युला आपल्याला रिअरेंजमेंट करायला लागेल. तर आपला रिअरेंजमेंट करून फॉर्म्युला असा दिसेल डिवाइड बाय एन डिनोमिनेटरला. तर आता जे व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे ते बघू. डेन्सिटीची 8.6 आहे आणि एन ए आणि ए क्यूबची व्हॅल्यू आपल्याला 22 दिलेली. ते सॉरी लिहिलं गेलं 6 × 10⁻². ते आपण आता कॅन्सल करू. कॅन्सल झालं. इंटू 22 आपण लिहून देऊ डिवाइड बाय 2. तर 2ने डिवाइड करू 11. आता 8.6 मल्टिप्लाय बाय 11. 8.6 मल्टिप्लाय बाय 11 काय आपला आन्सर आहे. तर आपण रफ कॅल्क्युलेशन करू. 8.6 मल्टिप्लाय बाय 11 86 कॅन्सल 86. सो देअरफॉर ओव्हरऑल कॅल्क्युलेशन केली 946 आन्सर येत आहे. 94.6 आन्सर आपला येईल कारण की 1 डिजिट पॉईंट आपल्याला द्यायला लागेल. 94.6 हे आपलं फायनल आन्सर आलं आहे. चला तर मग चेक करूया आपला आन्सर राईट आहे का. सो क्वेश्चन मी उघडलं आहे तर आपला आन्सर आलं आहे बी 94.6. येस दिस इज राईट आन्सर. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. म्हणजे राईट आलं आहे बी आन्सर. 4th मेच्या शिफ्ट 1ला अजून एक क्वेश्चन आलं होतं. कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ अँड मेटल ॲटम BCC युनिट सेल आणि म्हणजे 533 म्हणजे एज लेंथ गिवन आहे. आपल्याला रेडियस काढायचा आहे. चला तर मग या क्वेश्चनला सॉल्व करू. त्यांना रेडियस काढायचा आहे आणि BCC युनिट सेल आहे. तर एज लेंथची व्हॅल्यू आपल्याला दिलेली. तर फॉर BCC एज लेंथचा फॉर्म्युला असतो 4r/√3. एज लेंथचा फॉर्म्युला. देअरफॉर आपल्याला आर काढायचा आहे. तर फॉर्म्युला रिअरेंजमेंट केला a मल्टिप्लाय बाय √3/4. तर एची व्हॅल्यू दिली आहे 530 √4/4. √4ची व्हॅल्यू 1.73 दिली आहे. याला जर आपण पुरं मल्टिप्लाय केला तर 916.9/4 हे आन्सर पुरं टोटल येईल आणि याची पुरी टोटल कॅल्क्युलेशन केलं तर 229.5 आपला आन्सर येईल. प्लीज तुम्ही लॉक टेबल यूज करून ही कॅल्क्युलेशन करजा. MSc सुद्धा लॉक टेबल भेटतं. तर आपलं ते आन्सर आलं आहे तर ते आता मी मार्क करतो 22.9 हे आन्सर आलं होतं. लॉक टेबल MSc भेटतो तर तुम्ही ते यूज करून सण इझिली कॅल्क्युलेशन करू शकता. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 3rd मेच्या शिफ्ट 2ला आलं होतं. फाइंड द वॉइड ऑफ BCC युनिट सेल इन सेंटीमीटर क्यूब इफ व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज गिवन. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल गिवन आहे. आपल्याला वॉइड व्हॉल्यूम काढायचा आहे. ए क्यूब काढायचा आहे. हे क्वेश्चन इझी क्वेश्चन आहे. याला मी डायरेक्ट सॉल्व न करता आपण याचं डायरेक्ट सोल्युशन बघू. सोल्युशन बघू या क्वेश्चनचं आपण. ते बघा सॉल्युशन मी लावून दिलं आहे. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ए क्यूब आपल्याला गिवन आहे. वॉइड ऑफ BCC युनिट सेल त्याचा फॉर्म्युला असतो त्याची व्हॅल्यू आहे 0.32. हे तुम्ही तिकडनं बघा ना वॉइडची व्हॅल्यू फॉर्म्युला शीटमध्ये ते तुम्हाला भेटेल. मग 0.32.1.5 मल्टिप्लाय केला तर आपलं फायनल आन्सर येतो 4.8 10⁻⁻22 सेंटीमीटर क्यूब. पर्सेंटेज वॉइड वाटून 32% असतं. तर त्यालाच 32% कुठून आलं तर त्याला डिवाइड 32% हे 32 डिवाइड बाय 100 केलं तर आपला आन्सर येतं 0.32. त्याने आपण मल्टिप्लाय केलं म्हणून आपलं फायनल आन्सर आलं आहे 4.8. दॅट्स ए ऑप्शन. बाकीची मॅच नव्हती. ए आन्सर हे आपलं आलेलं आहे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. तर 3rd मेच्या शिफ्ट 2ला आलं तर 24ला कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ऑफ एन एलिमेंट हॅविंग मोलार मास. मोलार मास आपल्याला गिवन आहे. FCC स्ट्रक्चर फॉर्म करू राहिला म्हणजे आपल्याला एनची व्हॅल्यू पण दिलेली आहे आणि अजून काही गिवन थिंग्स आपल्याला दिले आहे. तर ऑप्शन्स तुम्ही बघू शकतात. व्हिडिओ पॉज करून तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू पण शकता. तर चला तर मग या क्वेश्चन आपण सॉल्व करू. ए क्यूबची व्हॅल्यू आपल्याला काढायची. व्हॉल्यूमची म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम काढायचं आहे आणि मास गिवन आहे आणि एनची व्हॅल्यू पण गिवन आहे आणि बाकीची व्हॅल्यू पण गिवन आहे. तर देअरफॉर डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो mn/na क्यूब. सो देअरफॉर आपण ए क्यूबची व्हॅल्यू काढायची तर फॉर्म्युलाला रिअरेंजमेंट करू. ए क्यूब म्हणजे डेन्सिटीला खाली आणून घेऊ आणि Na × होऊन जाईल. डेन्सिटीची जागा ए क्यूबने घेऊन घेतली. हे आपला फायनल आन्सर आलं आहे. तर व्हॅल्यूज पुट करू आपण 63.5 मल्टिप्लाय बाय 4 डिवाइड बाय एची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे 5.5 × 10⁻24. तर ती व्हॅल्यू आपण लिहून घेऊ 5.5 × 10⁻24. सो हे आपलं एवढं आन्सर आलेलं आहे.
तर फायनल आन्सर मी त्या लिहून देतो, तुम्ही प्लीज कॅल्क्युलेशन करून घ्या व्हिडिओ पॉज करून. ज्याला नाही नसत येत असेल तर मग फायनल आन्सर बघा, नाही तर ज्याला करायची इच्छा असेल तर व्हिडिओ पॉज करून कॅल्क्युलेशन करून तुम्ही आन्सर चेक करू शकतात की आपला आन्सर राईट आलं आहे का नाही. प्लीज डू कॅल्क्युलेशन. तर आपला फायनल आन्सर येऊन गेला आहे. प्लीज डू कॅल्क्युलेशन बाय युअर सेल्फ. चला तर मग चेक करू आपलं आन्सर राईट आहे का नाही. तर आपलं आन्सर जे आलं होतं ते आपण मार्क करू. 4.618 डी आन्सर आलं होतं, बाकीचे ऑप्शन रॉंग होती. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. थर्ड मेजर शिफ्ट 1ला 24ला कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ एन एलिमेंट हॅविंग मोलार मास. डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची आणि मोलार मास पण गिवन आहे आणि FCC स्ट्रक्चर आहे, म्हणजे एनची व्हॅल्यू असेल 4 आणि बाकी पण गिवन थिंग्स आहे. तुम्ही ऑप्शन पण चेक करू शकता. चला तर मग क्वेश्चनला सॉल्व करू. आपल्याला डेन्सिटी फाइंड करायची, मोलार मास गिवन आहे, एनची व्हॅल्यू घे आणि AQ × NA ही व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे. तर आपला डेन्सिटीचा फॉर्म्युला आपण लिहून घेऊ. MN/NaAQ आपला डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. पण डेन्सिटीज कॅल्क्युलेट करायची तर आपण रिअरेंजमेंटने करू. 63 × 4 आणि NaQ ची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे, दॅट इज 28. तर इथं आपण 4ने डिवाईड करू शकतो, नाही 2ने डिवाईड करू. 2 1 2, 2 1 2, 2 4 8 आणि 2 1 2 7 14 आणि 7 9 63. तर 4 आपला फायनल आन्सर आहे 9. ही फास्ट कॅल्क्युलेशन केली तुम्ही व्यासेस करायचं MSc/CTला. तर आपला आन्सर आला आहे 9 ग्राम सेंटीमीटर मायनस क्यूब. तर बघू आपला बी आन्सर इज द राईट आन्सर. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. तर नेक्स्ट क्वेश्चन आपलं आहे सेकंड मेजर शिफ्ट 2ला आलं होतं. 24ला कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ एन ॲटम मेटल इफ इट इज सिम्पल युनिट सेल विथ एज लेंथ 380 पिकोमीटर. म्हणजे आपल्याला एज लेंथ गिवन आहे 380 पिकोमीटर, आपल्याला रेडियस कॅल्क्युलेट करायचं आहे. इझी क्वेश्चन आहे, SCC युनिट सेल आहे. तर देअरफोर आपला रेडियसचा फॉर्म्युला का असतो A/2. तर फायनली एची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे. SCC युनिट सेल आहे, आरचा फॉर्म्युला असतो A/2. मी आता बोललो तुम्हाला. तर देअरफोर आपण एला 380 गिवन आहे /2. तर आपला आन्सर येईल 190. इझी कॅल्क्युलेशन पण होती. 190 आपला आन्सर आलं आहे. रेडियसचं पिकोमीटर युनिट आहे रेडियसचं. तर हे फायनल आपला आन्सर आलं आहे. चला तर मग चेक करूया आन्सर राईट आहे का. 190 पिकोमीटर, सी ऑप्शन आला आहे आपला. चेक, येस राईट आन्सर आहे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. 2024ला सेकंड म्हणजे शिफ्ट 2ला क्वेश्चन आलं होतं. हे कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल इन 10.8 ग्राम मेटल. म्हणजे आपल्याला ग्राम मेटलमध्ये युनिट सेल फाइंड करायचा आहे. इझी याचा आपल्याला फॉर्म्युला माहीत असेल तर आपण इझिली आपण क्वेश्चन सॉल्व करू. तर एक्स म्हणजे आपल्याला एक्स जनरेट डिनोट करतो ग्रामने आणि ही व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे. तर नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्राम मेटलचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो आहे x/ρAQ हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला प्लीज लक्षात ठेवचा. बस आपल्याला आता फक्त व्हॅल्यू पुट करायची आणि आपलं फायनल आन्सर येऊन जाईल 7.2 × 10⁻²2. तर ही फायनल प्लीज ही पण तुम्ही कॅल्क्युलेशन करता. इझी कॅल्क्युलेशन आहे, प्लीज डू कॅल्क्युलेशन. सो आपलं एवढी ओव्हरऑल कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपला आन्सर येतं 1.5 × 10⁻22 -22 डिनोमिनेटरपासून वर गेला म्हणून 22. सो दिस इज आन्सर. सो लेट्स चेक वेदर आवर आन्सर इज रॉंग ऑर करेक्ट. येस, दिस इज करेक्ट आन्सर. ए आन्सर आलं. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. MSc 24 सेकंड मेजर शिफ्ट 1 आलं तर कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ऑफ एन एलिमेंट हॅविंग मोलार मास. मोलार मास गिवन आहे, फॉर्म FCC युनिट सेल आणि काही व्हॅल्यू गिवन आहे. मोलार मास पण आहे आणि FCC युनिट सेल म्हणजे एनची व्हॅल्यू 4. तर आपल्याला डेन्सिटीच्या फॉर्म्युल्याने इझिली व्हॉल्यूम भेटून जाईल A क्यूबची. सो देअरफॉर आपल्याला A क्यूब कॅल्क्युलेट करायचा आहे. एम व्हॅल्यू गिवन आहे, एन आणि बाकीची व्हॅल्यू पण गिवन आहे. देअरफॉर डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो MN/NA ρAQ. ρAQ असतो, नाही सॉरी NaQ असतो. तर A क्यूबची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. तर रोला खाली आणून घेऊ आपण डिनोमिनेटरला आणि A क्यूबला तिथं ट्रान्सफर करून देऊ. हे बघा मी लिहिलं. तर आता व्हॅल्यू पुटअप करू जे आपल्याला गिवन थिंग्समध्ये दिले. मासची दिलेली एनची व्हॅल्यू 4
आणि एवोगॅड्रो नंबर इंटू एन एची व्हॅल्यू 16 इंटू 10⁻23 आपल्याला दिली. तर 4 1 जा 4 4 जा 16. तर लिहून घेऊ 27/4 हे आपलं रिमेनिंग पार्ट आहे आणि 10⁻23 वर गेला न्यूमरेटरला तर -23 निगेटिव्ह पॉवर होऊन गेली. 4 1 जा 4 2 2 जा 4 2 1 जा 2 2 3 जा 6 1 रिमेनिंग आहे तर डिवाइड नवीन म्हणून आपण पॉईंट टाकला तर 0 होऊन गेला. 2 5 जा 10 13.5 डिवाइड बाय 2 इंटू 10⁻23 2 6 जा 12 1 रिमेनिंग 0.15 आहे तर 2 7 जा 14 2 7 जा 14 1 रिमेनिंग वापस 5 आन्सर 6.75 इंटू 10⁻23 हे आपला फायनल आन्सर आला आहे. सो देअरफॉर आपलं 6.75 आन्सर आलं आहे. तर ऑप्शन बी मॅच होत आहे. चला तर मग त्याला टिक करू. हे आन्सर राईट आहे. तुम्ही एकदा क्वेश्चन वाचून घ्या. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. सेकंड मॅच शिफ्ट 1ला आलो तर हे लास्ट क्वेश्चन आहे MST CET 2024चा PYQचे हे लास्ट क्वेश्चन आहे सॉलिड स्टेट चॅप्टरचे. सेकंड मॅच शिफ्ट 1ला कॅल्क्युलेट द एज लेंथ ऑफ युनिट सेल रेडियस गिवन आहे. एज लेंथ कॅल्क्युलेट करायचं आहे. चला तर माझ्या क्वेश्चनला आपण इझिली सॉल्व करू. तर लास्ट क्वेश्चन ऑफ 2024 PYQ ऑफ सॉलिड स्टेट. तर गिवन थिंग्स आपल्याला रेडियस दिलेला आहे. एज लेंथ करायचं आहे. FCC युनिट सेलचा रेडियसचा फॉर्म्युला असतो √3/4 मल्टिप्लाय बाय 8. तर एज लेंथ काढायची तर 4R/√2 हे रिअरेंजमेंट करू आपण. आरची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे 139 आणि √2ची व्हॅल्यू 1.7 अजून पुढं काहीतरी समथिंग असते. हे ओव्हरऑल पुरी कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्या. तो ओव्हरऑल कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपला लास्ट आन्सर येतं 3.9 इंटू 10⁻8 सेंटीमीटर. चल लेट्स चेक वेदर इज इट राईट ऑर रॉंग. तर हे आपला आन्सर आहे. आपला 3.93 आन्सर आलं आहे. तर हे राईट आन्सर आहे. तर हे 53 टोटल 2024चे आपण PYQ पुरे कंप्लीट केले आहे. तर तुम्हाला 2023चे पण PYQ आपण लवकर चालू करू.